मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला आहे आणि याच प्रचाराला गालबोट सुद्धा लागलाय। निवडणूक प्रचारावेळी 2 जणांना बेदम मारहाण झाली आहे। निवडणूक प्रचारासाठी घरात का घुसला तशी विचारणा करणाऱ्या मराठी आदिवासी कुटुंबाला मारहाणीची घटना मुंबईतल्या दहिसरमध्ये घडली आहे आणि याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। हातामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचे पोस्टर्स सुद्धा पाहायला मिळत आहेत। संबंधित कुटुंबानं पोलीस ठाण्यामध्ये जाऊन 8 ते 10 जणांविरोधात तक्रार केल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर दहिसरमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणावरून आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा आहे, सीमा, त्याच ठिकाणी तुम्ही आहात ज्या ठिकाणी ही मारहाण त्या 2 जणांना झाली होती। नेमकं काय घडलेलं होतं सविस्तरपणे सांगाल? नक्कीच 2 दिवसांपूर्वी शिंदे गटाचे कार्यकर्ते या परिसरामध्ये मिठागर या परिसरामध्ये प्रचारासाठी आले होते। माझ्या मागे जर बघितलं तर एक मोठा जंगल आहे आणि ज्या जंगलामध्ये काही आदिवासी मराठी कुटुंब राहतात आणि या ठिकाणी आल्यानंतर ते सुरुवातीला तर 2 कार्यकर्ते आले। संध्याकाळची वेळ होती 6:30ची आणि या ठिकाणी 2 कार्यकर्ते आले आणि तेव्हा प्रमिला पाटील म्हणून मुलगी या ठिकाणी होती आणि तिने सांगितलं की आतमध्ये येऊ नका, तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही प्रचाराला आलात का, अशी विचारणा केली। इथे सगळ्यात आधी मी एक गोष्ट दाखवते। या घराबाहेर एक बोर्ड लावण्यात आलेला आहे। अनोळखी व्यक्ती जर आतमध्ये परवानगीशिवाय जर घुसला तर त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होईल असा एक बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आता 2 कार्यकर्ते आतमध्ये गेले। जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला आतमध्ये यायची परवानगी नाहीये, तुम्ही आतमध्ये येऊ नका, बाहेरूनच आमच्याशी संवाद साधा, अशा वेळी मिस्टर आणि दीर हे बाहेर आले आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। बाचाबाची झाल्यानंतर शिंदे गटाचे जे 2 कार्यकर्ते होते त्यांनी इतर कार्यकर्त्यांना फोन लावला आणि फोन लावल्यानंतर 50 ते 60 कार्यकर्ते या परिसरामध्ये घुसले। म्हणजे या ठिकाणी फक्त एकच घर आहे। सध्या आपण ज्या घराची घटना दाखवते जिथे ती घटना घडली आणि या रस्त्यावरती यांच्या पतीला म्हणजे यांच्या मिस्टराला प्रमिला पाटील यांच्या मिस्टराला आणि त्यांच्या दीराला या ठिकाणी बेदम मारहाण झाली। रक्तबंबाळ हे दोन्ही जण झाल्याचं आपल्याला अनेक व्हिडिओतून समोर आल्याचं पाहायला मिळते। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि मारामारीला सुरुवात केली आणि मारामारी केल्यानंतर हे पीडित कुटुंबीय या ठिकाणी पोलीस स्थानकामध्ये जाऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांच्यावरती जेव्हा गुन्हा दाखल केला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवरती तेव्हा त्यांच्यातलेच एका महिलेनं प्रमिला पाटील यांच्या मिस्टरावर आणि त्यांच्या दीरावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। आता यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला प्रचार करायचा होता तर तुम्ही प्रचार करू शकता। प्रचार आपण नेहमी बघतो, म्हणजे आपल्याला कोणत्या चांगल्या इमारतीमध्ये जायचं असेल तर आपण त्यांची परवानगी घेतो आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी बोलतो। अगदी त्यांच्या गेटवरती त्यांच्या वॉचमॅनला आपण विचारतो की आम्हाला वरती जायची परवानगी आहे का, आम्हाला प्रचाराला जायचे। मग या कुटुंबाची परवानगी का घेतली गेली नाही? जर ते सांगत होते की आतमध्ये येऊ नका, बाहेरूनच आमच्याशी बोला, तेव्हा ते जे सांगतात त्यांचं का ऐकलं गेलं नाही? असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। आता पुढे अर्थात या वॉर्डमध्ये याच प्रकरणावरून पडसाद जे आहेत ते उमटू शकतात आणि वातावरण हे चिघळू शकतं। सध्या आपल्यासोबत प्रमिला पाटील आहेत, आपण त्यांच्याशी संपूर्ण घटना जी आहे ती जाणून घेऊया। नक्की काय घडलं, परवा किती वाजता ते आले होते आणि आल्या तुमच्याशी काय संवाद साधला आणि आतमध्ये ते थेट घुसले का की सुरुवातीला तुम्हाला विचारणा केली होती आतमध्ये येऊ का म्हणून? माझं नाव प्रमिला जगू ठाकरे आहे। माझ्या मिस्टरांचं नाव विजय पाटील आहे। मी त्यांची बायको आहे। मी इथे 5 जानेवारी संध्याकाळी 6:30च्या दरम्यान मी ते माझ्या घराच्या समोर मेन गेटकडे उभी होती। 2 अनोळखी व्यक्ती आले बाईकवर। त्याच्यातला एक व्यक्ती सरळ मला बघता घरामध्ये शिरला। घरामध्ये शिरताच डायरेक्ट तो घरामध्ये शिरला आणि माझ्याजवळ येण्याचा अटेन्शननी तो येऊ लागला। माझ्या मिस्टरांनी जेव्हा हे बघितलं, माझ्या मिस्टरांनी विरोध केला की तुम्ही आम्हाला न विचारता घरामध्ये कसे शिरले? तुम्हाला दिसत नाही का आमच्या घरामध्ये लेडीज आहेत? आमच्या घरामध्ये तुम्ही बोर्ड वाचला असताना सुद्धा कसे घुसले? तुम्हाला बोर्ड दिसत नाही का की बोर्डामध्ये सरळ शब्दामध्ये उल्लेख केला आहे की अनोळखी व्यक्तींनी आमच्या घरामध्ये येऊ नये? वरून आमच्या घरामध्ये लेडीज आहे, तुम्ही आम्हाला न विचारता घरामध्ये कसे शिरला? तुम्ही बाहेर निघा। त्यांनी सांगितलं प्रचाराला आम्ही आलोय? हो नाही सांगितलं, त्यांनी नाही सांगितलं की आम्ही प्रचारासाठी आलो। डायरेक्ट मला बघितल्यावरती डायरेक्ट घरामध्ये आले। नाही, नंतर त्यांना माझ्या मिस्टरांनी विरोध करून बाहेर काढलं की बाहेर निघा, तुम्ही कसे आमच्या घरामध्ये येऊ शकतात? आम्हाला विचारलं का? तुम्हाला कळत नाही? जसं माझ्या मिस्टरांनी त्यांना बाहेर काढलं तसे त्यांनी 50-60 जणांना कॉल करून बोलवलं
आणि माझ्या मिस्टरांना आणि माझ्या दिराला मारहाण करण्यास सुरुवातच केली. मी सगळे मारत होते. हो, सगळे त्याच्यातले 15-20 जण मारत होते, बाकी सगळे त्यांच्या सपोर्टमध्ये होते. आणि ते सुद्धा मारत 50-60 जण सुद्धा त्याच्यामध्ये मारत त्यामध्ये लेडीज सुद्धा होत्या. मारत त्या लोकांनी त्यांना रोडपर्यंत नेलं. जेव्हा मी त्यांना सोडवण्यासाठी गेल्या, सर्व लेडीज लोकांनी त्यांना कव्हर करून ठेवलं होतं. माझ्या हातामध्ये माझा लहान बाळ होता, त्याला घेऊन मी त्यांच्यासोबत सोडवासोडवी केली. जसे त्यांना कळलं की पोलीस येत आहेत तसे त्यांची धावपळ उडाली. कोण होते हे व्यक्ती? तुम्ही यांना आधी ओळखता का? कारण की इकडचे सगळे आपले मराठी बांधव इथे सगळे राहतात, तर त्यांच्यापैकी तुम्ही कोणाला ओळखत होते? नाही, ते सगळे उत्तर भारतीय होते वाटतं. ते एकही मराठी बोलत नव्हते, सगळे हिंदी बोलत होते. एकांनाही मराठी येत नव्हतं, सगळे हिंदीमध्ये बोलत होते. हिंदीमध्ये भांडणं करत? हां, भांडणं करत होते. त्याच्यानंतर म्हणजे हा संपूर्ण प्रकार घडला, व्हिडिओ सुद्धा पाहिले, रक्तबंबाळ झाल्याचं पाहायला मिळतं त्याच्यामध्ये. रेखा यादव या उमेदवार आहेत किंवा त्यांचे जे नेते आहेत, त्यांनी तुमच्याशी काही संपर्क साधला का? इथे आले होते? नाही, ते कोणच आलं नाही. आमच्याकडे घरामध्ये कोणच आलं नाही. त्यांनी आमच्याशी संपर्कसुद्धा साधला नाही की काय झालं. त्यांनी आमच्याशी बोलणंसुद्धा केलं नाही. किती लोक इथे तुम्ही राहता? तुमचं एक घर आहे, तुमच्या आसपास किती लोक राहतात आणि किती अंतरावर आहे? इथे आमच्याकडे माझंच एकटीचं घर आहे आणि अर्धा किलोमीटर अंतरावरती 4-5 घरं आहेत. दर निवडणुकीत येतात प्रचार करायला? नाही, ते कधीच येत नाही. आता फर्स्ट टाइम या घरामध्ये ते शिरले, न विचारता ते पण शिरले. तुमच्यावरती तुमच्या दिरावर आणि पतीवर देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांच्यापैकी एका महिलेनं. ती त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी त्यांच्या मुलावरती आरोप लागला. त्यांनी मला बघून जेव्हा घरात आला, त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी ती माझ्या मिस्टरांवरती आणि नवऱ्यावरती चेन स्केचिंगचा व विनयभंगाचा आरोप लावते. ते स्वतःच्या डिफेन्ससाठी हे सगळं करायला लागले. त्याच्यामध्ये ह्यांचं काही हात नाही. त्या व्हिडिओमध्ये सरळ दिसतोय की त्यांनी आमच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली आहे. माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या दिराचं त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे. आणि 50-60 माणसामध्ये कोणाची चेन खेचणार आहे का? असं होऊ शकते? विनयभंग करणे 50-60 माणसामध्ये कोणाची साडी खेचणार आहे का? विरोधी पार्टी असंच बोलायला लागले की आम्ही माझ्या मिस्टरांनी या फिर माझ्या दिरांनी त्यांची चेन खेचले, त्यांचा विनयभंग केलाय. एवढ्या माणसामध्ये कोण असं करणार आहे? तुम्हाला सुद्धा मारहाण झाली का? कारण एवढे लोक होते, महिला होते त्याच्यामध्ये. मला मारहाण झाली नाही, पण मी सोडवासोडवी करत होती, धक्काबुक्की झाली. माझ्या हातामध्ये माझं लहान बाळ होतं, तेव्हा मला धक्का मारण्यात आला आहे. मी त्यांना सोडवत होती तेव्हा मला बोलण्यात आलं आहे की ह्यांची चुकी आहे. मी त्यांना बोलली की तुमची चुकी आहे, तुम्ही आमच्या घरामध्ये शिरले. माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या दिरांचं काहीही रोल नाही आहे त्याच्यामध्ये. त्यांना मी बोलण्यात आलं तरीसुद्धा ते त्यांना सोडत नव्हते. बेदम मारत होते, दगडाने मारत होते. जे प्रचाराचे झेंडे होते त्याच्याने मारत होते, दगडाने मारत होते. प्रत्येकाच्या हातात पक्षाचे झेंडे होते? हो, त्यांचे पोस्टर होते, त्यांचे झेंडे होते, त्यांचे स्कार्फ होते, त्यांचे बॅचेस इथे पडलेले. खूप मारत होते ते लोक. पकडून त्यांना दोघांना एवढं मारत होते. मला जर मी तिथे सोडवण्यासाठी गेली असती माझ्या बाळाला घेऊन, तर मला सुद्धा त्या लोकांनी मारलं असतं. तर नक्कीच ऐकल्यानंतर खरं तर घटना अतिशय गंभीर आहे. संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडली आणि इतर इथे सोडवण्यासाठी सुद्धा या परिसरामध्ये कोणी राहत नाही. कारण हायवे असेल किंवा मेट्रो स्टेशन या ठिकाणाहून काही अंतर लांब आहे आणि या जंगलामध्ये यांच्या घराव्यतिरिक्त यांच्या कुटुंबियांच्या व्यतिरिक्त कोणीच राहत नाही. यांचे सासरे पॅरालाइज आहेत, ते आतमध्ये बसतात, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आणि असं असताना जबाबदार पक्षाचे कार्यकर्ते जर अशा प्रकारे मतदारांना मत मागण्यासाठी येतात आणि त्यांना अशा प्रकारे जर बेदम मारहाण जर करत असेल तर नक्की यांच्यामध्ये हिंमत नक्की कुठून येते, असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय सध्या. आणि या पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का हे सुद्धा पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. सीमा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.